श्री भक्ती विजय कथासार अध्याय 6 कबीर पत्र कमालांची कथा। श्री गणेशाय महा। पूर्वी कबीराच्या आई त्यांना व त्यांच्या पत्नींना या ना त्या कारणावरून त्रास देत असत, पण रामदर्शनाने त्या समाधान पावल्या। त्यांनी प्रपंचाची चिंता सोडली व प्राप्त परिस्थितीत कोणालाही त्रास न देता हरिभजनात मग्न होऊ लागल्या। कबीरांच्या पत्नी सुशील व सद्गुणी होत्या। प्रपंचातील सुखदुःखे समान मानून त्या घरातील सर्वांची सेवा करायच्या। यथावकाश त्यांनी एका पुत्राला जन्म दिला, त्यांचे नाव कमाल। तेही पित्यासारखेच हरिभक्त होते आणि त्यांचे ऐकून तसेच भजन करायचे। 7व्या वर्षी ते कबीरांना म्हणाले, बाबा मला तीर्थयात्रेला जावेसे वाटते, मी द्वारकेला जाऊन येऊ का? ते ऐकून कबीरांना व त्यांच्या पत्नींना अत्यानंद झाला। त्यावेळी ते लहान असूनही त्या दोघांनी त्याला जाण्याची अनुमती दिली। मुखाने श्रीरामांचे भजन करत कमाल द्वारकेकडे निघाले। ते मार्गामध्ये गाव वस्ती पाहून मुक्काम करायचे। तिथे सायंकाळी हरिकीर्तन करायचे आणि रात्री विश्रांती घेऊन सकाळी पुन्हा मार्गस्थ व्हायचे। अशा प्रकारे अनेक तीर्थे करत ते द्वारकेस गेले। या प्रवासात त्यांची सर्वत्र कीर्ती झाली। लोकांनी त्यांचे ज्ञान, भक्ती, वैराग्य व त्यांच्या सुश्राव्य कीर्तनांचे खूपच कौतुक केले। असो ते द्वारकेमध्ये 4 महिने होते। तेथील वास्तव्यात गोमतीमध्ये स्नान करावे, श्रीकृष्णांचे त्रिकाल दर्शन घ्यावे, रोज कवित्व करून श्रीहरींचे गुण गावे, ज्ञानचर्चा ऐकावी व सत्संग करावा असा त्यांचा नित्याचा दिनक्रम असे। त्यानंतरचे चित्रकूट नगरात गेले। तेथील एक सावकार भाविक आणि उदार होता, त्याचे नाव विष्णुदास। तो कमालांविषयी ऐकून होता। त्याने त्यांना आग्रहाने स्वतःच्या घरी नेले, त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले। त्यांनी तेथेही कीर्तन केली। ते ऐकून सावकार संतुष्ट झाला। तो त्यांना द्रव्य देऊ इच्छित होता, पण वैराग्यशील कमाल ते घेणार नाहीत म्हणून त्याने त्यांना एक मूल्यवान हिरा देऊ केला। तथापि तो घेतल्यास वडील रागावतील म्हणून त्यांनी त्यालाही नकार दिला, पण सावकाराने ऐकले नाही। त्यांना निरोप देताना त्याने तो हिरा त्यांच्या वस्त्राला गुपचूप बांधून ठेवला। घरी परतल्यानंतर कमालांनी आपल्या मातापित्यांना यात्रेचे समस्त वृत्त सांगितले आणि विष्णुदासाने हट्टाने दिलेला हिरा त्यांच्या समोर ठेवला। तेव्हा कबीरांना एकदम मूर्छा आली। थोड्या वेळाने भानावर येताच ते रडू लागले। त्यांनी कमालांकडे पाठ फिरवली व म्हणाले, हाय हाय, आज माझा वंश बुडाला। कमालांनी देवाचे नाव विकून हिरा आणला। ते ऐकून त्यांना अतिशय वाईट वाटले। त्यांनी तो हिरा उचलला आणि त्या सावकाराला परत देऊनच घरी परतले। तेव्हा कुठे कबीरांचे समाधान झाले। त्यांनी मोठ्या प्रेमाने त्यांना जवळ घेतले। कबीराच्या घरी गरिबी असली तरी अनेक साधू संत सत्पुरुष त्यांना भेटायला येत असे। एके दिवशी रात्रीच्या वेळी तीर्थयात्रेस निघालेली बरीच संत मंडळी त्यांच्या घरी आली। कबीर, त्यांच्या पत्नी व कमाल यांनी त्यांचे स्वागत केले। त्यांना बसण्यासाठी घोंगड्या अंथरल्या। त्यांना भेटून कबीरांना खूप आनंद झाला होता। त्यांनी पत्नींना एकांतात नेले व म्हणाले, ही यात्रेकरू साधू मंडळी आपल्याकडे आली आहेत, त्यांच्या भोजनाची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे। त्यावर त्या म्हणाल्या, अहो, घरात अन्नाचा कण नाही, शेजारीही उसने देणार नाहीत, काही विकत आणायचे म्हटले तर पैसेही नाही। आता एकच उपाय आहे आणि तो म्हणजे चोरी, अर्थात तुम्ही बापलेकांनी वाण्याचे दुकान फोडून धान्य व सामग्री आणली तरच यांना खायला घालता येईल। कबीरांना त्यांचे म्हणणे पटले। ते तलवार घेऊन बाहेर पडले। कमालही पहार घेऊन त्यांच्या बरोबर निघाले। त्यावेळी बाजारपेठेत सर्वत्र सामसूम होती। त्या दोघांनी एका वाण्याचे दुकान फोडले। कमालांनी त्यात प्रवेश केला तेव्हा वाणी घोरत पडला होता। त्या दुकानात पैसा, अडका, वस्त्रालंकार आणि धान्य अधिक सर्व वस्तू होत्या, पण स्वयंपाकाचे जिन्नस वगळता त्यांनी कशालाही हात लावला नाही। त्यांनी घरी आलेल्या अतिथींना पुरेल इतके कणिक, डाळ, तांदूळ, तूप, साखर अशी सामग्री बाहेर उभे असलेल्या पिताजींकडे दिली। काम पूर्ण झाल्यावर कबीर त्यांना लवकर बाहेर या असे म्हणाले। तेव्हा वाण्याला सावध करून पटकन पळ काढावा असा विचार करून त्यांनी त्याला उठवले व आम्ही दोघा चोरांनी तुमचे दुकान फोडले असून त्यातील चीजवस्तू घेऊन जात आहोत असे म्हणून त्वरेने खिंडाराकडे धाव घेतली। ते ऐकून तो वाणी एकदम भानावर आला आणि त्यांच्या मागे धावला। कमाल बाहेर निघतच होते, पण त्याने चपळाईने त्यांचे दोन्ही पाय धरले। तेव्हा अर्धे शरीर बाहेर असलेले कमाल कबीरांना म्हणाले, बाबा, वाण्याने बोंबाबोंब केली तर लोक जमतील आणि त्यांनी आपल्याला ओळखले तर मोठीच गडबड होईल। त्यामुळे घरी आलेली संत मंडळी उपाशीच जातील, म्हणून तुम्ही माझे डोके कापून न्या, म्हणजे कोणालाही आपली ओळख पटणार नाही। प्रसंग बाका होता, विचार करायलाही फारसा वेळ नव्हता। कबीरांनी कमालांचे मस्तक कापले आणि ते मस्तक शिधा सामग्री घेऊन त्वरेने घर गाठले। पेठेत घडलेला सर्व प्रकार त्यांनी आपल्या पत्नींना सांगितला। तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले। कबीरांनी त्यांची कशीबशी समजूत काढली व मंडळीसाठी भोजन बनवण्यास सांगितले। त्यावेळी आलेल्या संतांची सेवा करून आपले सत्व राखले पाहिजे म्हणून त्यांच्या पत्नींनी मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले।
त्यांनी स्वादिष्ट भोजन तयार केले आणि त्या अतिथींना पोटभर खाऊ घातले. त्या सेवेने ते संतुष्ट झाले. इकडे वाण्याची आरडाओरड ऐकून पेठेत बरेच लोक जमा झाले होते, पण एकालाही तो चोर कोण आहे हे कळले नाही. वाण्याने राजाकडे जाऊन तक्रार केली. त्याने सर्व चौकशी करून त्या धडाला सुळावर चढवण्याची आज्ञा केली. त्याप्रमाणे कमालांचे धड सुळावर चढवण्यात आले. सकाळी कबीरांकडील संत मंडळी गंगास्नानास गेली आणि देवदर्शन करून मुक्कामी परतली. निघण्याची तयारी करून त्यांनी कबीरांचा निरोप घेतला. त्यांना पोचवण्यासाठी ते आपल्या पत्नीसह नगर वेशीबाहेर दूरपर्यंत गेले होते. त्या मार्गावर एक शिरविरहित धड सुळावर चढवलेले दिसले. ते पाहून संत मंडळी क्षणभर थांबून त्या प्रेताचे अवलोकन करू लागली. तोच त्या धडाने त्या सर्वांना नमस्कार केला. ते पाहून त्यांना मोठे नवल वाटले. त्यांनी कबीरांना त्याच्याविषयी विचारले. तेव्हा ते म्हणाले, हे चोर एक वैष्णव होते. तुम्हा संतांचे दर्शन व्हावे आणि तुम्हाला वंदन करता यावे म्हणून यांनी प्राण धरून ठेवले होते. आता त्यांचे मनोरथ पूर्ण झाले असून ते लगेच देहत्याग करतील. ते ऐकून त्यांनी विचारले, कबीरजी, तुम्ही त्यांच्याविषयी इतके जाणता, तर हे महान वैष्णव कोण आहे ते तरी सांगा. तेव्हा कबीरांनी त्यांना रात्रीची सर्व हकीकत सांगितली. ती ऐकून ते थक्कच झाले आणि म्हणाले, आम्ही भोजन मागितले नव्हते, तरीही आमच्या आदरात इथे करता यावे म्हणून तुम्ही कमालांसारख्या पुत्रांना कसे मारले? ते म्हणाले, हा संसार नाशवंत आहे. येथील प्रत्येक वस्तू आज ना उद्या नष्ट होणारच आहे. मी मारले नसते तर ते अमर झाले नसते. ते ऐकून त्या संतांचे हृदय भरून आले. त्यांनी कबीरांच्या पत्नींना कमालांचे मस्तक आणण्यास सांगितले आणि धडही सुळावरून खाली उतरवून घेतले. त्यानंतर त्यांनी ते मस्तक धडाला जोडले तर काय आश्चर्य, ते पुन्हा उठून बसले. त्यांनी त्या संत श्रेष्ठींना नमस्कार केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काशीवासी जन त्या संतांना कबीरांचा व कमालांचा आनंदाने जय जयकार करू लागले. कमालांना अनेक आशीर्वाद देऊन ते संतजन पुढील मार्गक्रमण करू लागले. अध्याय 6 समाप्त.